2018मध्ये विनायक झोरे ह्या नावाच्या तरुणाने आपल्या वाडीकरता पाण्याची सोय व्हावी हे स्वप्न बघितलं आणि ते स्वप्न पूर्णपणे सत्यात उतरवलं आणि ह्या टाकीच्या माध्यमातून आणि जलवर्धिनीच्या माध्यमातून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 70 वर्षांनी बरोबर 2019 रोजी ही टाकी पूर्ण होऊन ह्या वाडीला पाणी मिळालं। ही वाडी म्हणजे सडेवाडी, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी येथे असून ह्या वाडीमध्ये पाण्याची प्रचंड गैरसोय ही संपुष्टात आली आणि महिलांच्या डोक्यावरचे हंडे कायमचे उतरले। ह्या जलवर्धिनीच्या माध्यमातून टाकी बांधताना पुढच्या पण भविष्याचा विचार करून विनायक झोरेने परत एकदा जलवर्धिनीकडे प्रत्येक घरटी 3000 लिटरची टाकी द्यावी असा प्रस्ताव मांडला आणि त्या प्रस्तावाचं लगेच जलवर्धिनीचे उल्हास परांजपे यांनी मंजुरी देऊन आज ह्या वाडीमध्ये प्रत्येक घरटी 3000 लिटर पाण्याची सोय करण्यात आलेली आहे। आणि ही पाण्याची सोय करताना वाडीमध्ये बऱ्याच ठिकाणी आज प्रत्येकाने लागवड केलेली आहे। ही लागवड एवढी मोठ्या प्रमाणात असून ह्या वाडीमध्ये ही पाण्याच्या बाबतीत सुजलाम सुफलाम होईल असं कधीच वाटलं नाही, पण एक जिद्द आणि एक स्वप्न उराशी बाळगून आज ह्या रस्त्याच्या दुतर्फा लागवड दिसते ही गावात आलेल्या पाण्यामुळे झालेली आहे। आणि असंच जर स्वप्न प्रत्येक तरुणाने बाळगलं तर ह्या कोकणामध्ये रोजगार निर्मिती होऊ शकते। हे संगमेश्वरचा सुनील घडशी तसेच गुहागरचा दिलीप वने आणि 50 शेतकरी आज जलवर्धिनीच्या माध्यमातून फेरोसिमेंटच्या टाक्या बांधून आज कोकणात राहून शेतीवरती उत्पन्न घेत आहेत। आज ह्या कामाला सडेवाडीच्या ह्या टाकीला 6 वर्ष 1 महिना पूर्ण झालं आणि ह्या छोट्या टाक्यांचं पण काम आजच्या दिवशी संपलं। अशा 10 टाक्या आपण छोट्या स्वरूपाच्या बांधलेल्या आहेत, ती प्रत्येक घरटी 3000 लिटरची एक टाकी। आणि आज ह्या संपूर्ण कामाला 6 वर्ष आणि 1 महिना पूर्ण झालेला आहे। म्हणून आजचा व्हिडिओ आज आपण दिनांक 13 फेब्रुवारी 2025ला काढलेला आहे। आणि आज जे विनायक झोरेने आपल्या वाडीकरता पाण्याचं स्वप्न बघितलं ते पूर्ण झालेलं आहे। या लागवडीमधनं आपण बघतायच आहात की प्रत्येकाच्या घरी लागवड केलेली आहे। रस्त्याच्या दुतर्फा पण ही आंब्याची आणि ह्याची झाडं दिसत आहेत आणि अशा प्रकारे पाण्यावरती शेती होऊ शकते हे सिद्ध केलेलं आहे। आता ह्या झाडांवरती मिरी पण चढवलेली आहे, पण ती व्यवस्थित घेता येत नाही आहे। पण मुख्य उद्देश हा पाणी आहे आणि ह्या पाण्याला अनुसरून काय होऊ शकतं ह्याचं आपल्याला प्रत्यक्ष उदाहरण हे तोंडी न सांगता समोरच दिसत आहे। विनायक झोरेच्या या प्रयत्नांना नक्कीच सलाम आणि अशाच प्रकारचे अनेक विनायक झोरे प्रत्येक
कोकणामध्ये प्रत्येक भागात निर्माण होऊन कोकणचा कॅलिफोर्निया होऊ शकतो हे आमच्या उल्हास परांजपेंचं वाक्य सत्य करतील, या बाबतीत वाद नाही. धन्यवाद.